नमस्कार. आता आपण आहोत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या खारपाडा या ठिकाणी. सरकारची मोठी घोषणा झाली, आपण ऐकली असाल, ती म्हणजे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती टोल चालू करणार. तो हाच पहिल्या फेजमधला टोल नाका. बऱ्याच ठिकाणी आपण ऐकल्यानंतर मला हे सांगायचं वाटतंय सरकारला की पूर्ण महामार्गाचं काम पूर्ण न होता तुम्ही टोल नाका वसुली करण्यासाठी विशिष्ट पॉलिसीनुसार तुम्ही सांगताय की आम्ही टोल वसुली करणार. पण याच टप्प्यामध्ये देखील किती प्रलंबित कामं आहेत किंवा इतर टप्प्यामध्ये किती प्रलंबित कामं आहेत हे तुम्हा आम्हा सर्वांना ज्ञात आहेत. त्याचसोबत या महामार्गावरती आतापर्यंत किती अपघात झालेत आणि अजूनही अपघात होत आहेत यांचा जर आकडा वाचला तर भयवाय आहे. आणि 2009 पासून म्हणजे कन्स्ट्रक्शन तुम्ही सांगताय सुरू आहे, मग आज 2026 चालू आहे, तरी देखील याची प्रगती अशा पद्धतीची आहे. एवढे टक्के पूर्ण झालं आहे, तेवढे टक्के पूर्ण झालं आहे. त्याच्यासोबत काही ठिकाणी काम चांगलं झालं आहे, आपण मानलं पाहिजे. पण हे काम पूर्ण होताना कित्येक नागरिकांचे जीव गेलेत, कित्येकांनी नाहक बळी गेलाय. त्यांची आकडेवारी जर आपण वाचली तर अंगावरती अक्षरशः काटा येतोय. रायगड जिल्ह्यामध्ये सन 2012 ते 25 मध्ये झालेली आकडेवारी तुम्हाला सांगतोय. टोटल अपघात झाले 3860. त्याच्यामध्ये 1069 लोक ऑन रेकॉर्ड मृत्युमुखी पडलीत. त्याचसोबत पलसपे ते खारपाडा याच्यामधले जवळपास 55 लोक. त्याच्यानंतर पुढे जर आपण आलो तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये टोटल अपघात झालेले आहेत 5131. त्याच्यामध्ये 924 लोकांनी त्यांचा जीव गमावलेला आहे, यांना नाहक त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्याच्यानंतर सिंधुदुर्गामध्ये पण जर तुम्ही आकडेवारी बघितली तर अशा पद्धतीची आकडेवारी आहे. मग या जिल्ह्यामध्ये म्हणजे सिंधुदुर्गामध्ये थोडीशी कमी आहे, परंतु या दोन्ही जिल्ह्यांमध्ये रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामधला जो हा डेटा आहे, ना सिंधुदुर्गातला आपण डेटा तुमच्या समोर देतो. एवढी लोकांचं नाहक मृत्युमुखी पडलेत. जे अपघातग्रस्त घडलेत त्यांचं काय, ज्यांना कायमस्वरूपीचं अपंगत्व आलं त्यांचं काय, तर काही लोक हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर काही दिवसानंतर मृत्युमुखी पडलेत, दगावलेत. कोकणाची अर्थव्यवस्था याच्यानी ढासळलेली आहे. म्हणजे कोणा जर कोमामध्ये गेला किंवा इतर गोष्टींमध्ये गेला तर त्याला 10 लाख 14 लाख असा खर्च आलेला आहे. मग तो खर्च तो कुठून भरून निघणार? या अशा सर्व गोष्टी लोकांनी सहन केल्यात. आणि हे सर्व करत असताना जे लोक वाचलेत, जे लोक सुदैवाने वाचलेत, त्या लोकांना कंबरदुखी, मानदुखी, सांधेदुखी अशा सर्व वेदनांचा नाहक त्रास होतोय. हे त्यांना सर्व सहन करावं लागतंय. मग त्याच नंतर ज्या लोकांना त्यांच्या गाड्या आहेत त्या गाड्यांचा मेंटेनन्सचा खर्च, म्हणजे हे सर्व उपद्व्याप ह्या इथल्या कोकणी जनतेला, इथल्या नागरिकांना हा नाहक खर्च करावा लागला, कारण की हा प्रोजेक्ट एवढा उशिरा झाला आहे. मग ह्याच्यामध्ये हे कामगिरी होत असताना ज्या ज्या लोकांनी एवढे सर्व गमावलं आहे, मग त्या लोकांना न्याय मिळणार कधी? कोकणी जनतेला न्याय मिळणार कधी? तर आता आमची नागरिक म्हणून विनंती आहे कोकणातील सर्व आमदारांना, खासदारांना, कारण की आता अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये जर आपण घोषणा केली की मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती जे काही टोल नाके आहेत, 1 2 नाही तर 8 टोल नाके आहेत, मग 8 टोल नाके जर नागरिकांना जर भरावे लागणार टोल, मग एवढा त्यांचा जो अगोदर झालेला नुकसान आहे तो भरून कसा निघणार? ज्या ज्या लोकांनी शेती दिलेली आहे त्यांचे देखील विविध प्रश्न आहेत. त्यांचा जो पारंपरिक नाल्यांचा प्रश्न असेल ते प्रश्न असू दे, वाइंडिंगमध्ये ते देखील अजूनही प्रलंबित आहेत. मग त्या सर्वांना इतर हा खर्च करावा लागतो आणि मग त्यांनी टोल भरावा. तर सरकारला विनंती आहे, सरकार सांगतोय, तेव्हा गडकरी साहेब आहे सांगतात, मुख्यमंत्री सांगतात की सरकारकडे पैशांची कमी नाही आहे, एवढी इकॉनॉमी, बिलियन इकॉनॉमी आहे, ट्रिलियन इकॉनॉमी आहे आपली, तर आपल्याला पैशांची कमी नाही आहे. मग आजची नागरिकांची विनंती आहे, मग ही वसुली कशासाठी? तर येत्या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला विनंती आहे मग आमची नागरिकांचे हात जोडून की येत्या अधिवेशनामध्ये तुम्ही हा विषय उपस्थित करा की कोकणातील हे 8 टोल नाके कायमस्वरूपीचे टोल मुक्त होतील आणि या कोकणी जनतेला टोल फ्री हा रस्ता करा, अशी आमची नागरिकांची विनंती आहे, जेणेकरून की हा कोकणी जनतेला न्याय मिळेल. त्याचसोबत सांगायचं गेलं तर म्हणजे जे कोकणी लोकांचे जे नागरिक आहेत इथले, जे जायबंदी झाले, जे मृत्युमुखी पडलेत ते गेलेत, मग बाकीच्यांनी काय आंदोलन करून संपवावं का आपलं आयुष्य? काय या टोल बंदीसाठी काय लोकांनी आंदोलन करावा? हे कुठेतरी थांबण्यासाठी एक नागरिक म्हणून आमची तुम्हाला विनंती असणार आहे सर्व लोकप्रतिनिधींना की या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आपण मुद्दा उचला की कोकणातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग एवढे वर्ष रखडला असल्या कारणास्तव आम्ही त्याला कायमस्वरूपीचा टोल फ्री करतोय आणि हे तुमचे आमच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं कामगिरी होईल. आणि मग हे केल्यानंतर तुम्ही याचा आवर्जून श्रेय घ्या.
कोकणातील संघटनांनी, कोकणातील नागरिकांनी एकत्र या आणि आपल्या लोकप्रतिनिधींना सांगा की हा विषय येत्या अर्थसंकल्पामध्ये घ्या लवकरात लवकर 2026च्या, जेणेकरून की नागरिकांना न्याय मिळेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.